प्रवचन सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित त्यांच्या झाल्या, पण वय झाल्यानंतर त्यांना अर्धांग वय झाला बरं. मग त्यांच्या शिष्याने एक जणांनी विचारलं, नऊ साहेब महाराज तुमची वाणी तर पिकलेली, तुम्ही नुसतं एक अभंग जर म्हटलं तर मठ भरतो काकण्यासाठी, आणि मग असं असताना तुम्हाला अर्धांग वायू का झाला? स्वामी महाराजांनी सांगितलं हे माझं मागच्या जन्माचं प्रारब्ध आहे आणि ते मला या जन्मामध्ये भोगायचं, भोगून संपवायचं. आणि एकदा का भोगून प्रारब्ध संपलं, जन्म जो आहे तो चांगल्या पद्धतीचा मिळत असतो. अशा पद्धतीने ज्ञानोबारायांचा जर विचार केला तर ज्ञानोबा हे सर्वश्रेष्ठ आहेत. आणि मग त्या धरणे करायला वाटलं आता काय करावं, ज्ञानोबा म्हणजे आपल्या जीवनामध्ये अडचणी ज्या आलेल्या आहेत त्या दूर होतील म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या समोर धरणं धरलं. धरणं धरल्यानंतर बरेच दिवस झाले ज्ञानोबारायांनी स्वप्न दृष्टांत केला त्या धरणे करायला आणि सांगितलं, बाबा म्हणले मी समाधी घेतलेली आहे आणि आता मी तुझं दुःख वगैरे काय असं वेगळ्या पद्धतीने हँडल करू शकत नाही किंवा काय करू शकत नाही, घालू शकत नाही. सध्या आमचं कोर्ट बंद झालेले म्हणले, तर तुम्ही काय करा, देहूला देहूला जगद्गुरु तुकोबारायांनी अवतार धारण केलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला मार्गदर्शन करतील, उपदेश करतील. स्वप्न दृष्टांत झाल्यावर त्यांनी इंद्रियांना स्नान वगैरे केलं, देहूला गेला, देहून भंडारा डोंगरावर गेला. भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकाराम महाराज भजन करीत होते. साष्टांग दंडवत घातला त्यांनी, श्री संतांची माता चरणावरी साष्टांग दंडवत घातला. जगद्गुरु तुकोबारायांनी विचारलं, अरे बाबा इकडे येण्याचं कारण काय? त्यांनी सांगितलं, मी धरणेकरी आहे, माझ्या जीवनातल्या व्यथा ज्या आहेत ते ज्ञानोबारायांना मी सांगण्यासाठी आलो होतो. ज्ञानोबारायांनी मला स्वप्न दृष्टांत केलेला आहे. म्हणले देहूला जा, देहूला जगद्गुरु तुकोबार आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांकडून मार्गदर्शन जीवनामध्ये घे म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं, अरे धरणेकऱ्या, आळंदीला काही कमी का? सोन्याचा पिंपळ आली ऐसे बळगे डाबवले. जगद्गुरु तुकोबाराच्या धरणेकरला म्हणतात, काय ज्ञानेश्वरी उनी जे पाठविले धरणे. काय ज्ञानोबाराकडे कमी हो, हे धरणेकराला माझ्याकडे पाठवलेले. समाजात जरी ज्ञानोबारा जरी असले तरी
आशीर्वाद द्यायला काही अडचण त्या ठिकाणी नाही, कारण ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि अंगामध्ये अशी ताकद आहे, रेड्याला सुद्धा त्यांनी काय केलेले बोलवलेले. जगदगुरुबराकडनं करत असताना म्हणतात जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आहे श्रीबळ रेडा बोले. कारण अंगणामध्ये काय आहे सोन्याचा पिंपळ, ताकद रेड्याला बोलवायची. सोन्याचा पिंपळ म्हणजे काय, आपले सोनं गळ्यात घालायचं ते नाही बरं. आणि तसा जर असता तर JCB उपटून नेला असता लोकांना, कारण ती त्याची माती दगडाची भिंत चालवली, माती सुद्धा लोकांनी प्रसाद म्हणून येऊन खराब केली, म्हणून पुन्हा दगडाची भिंत बांधावं लागली. कारण सोन्याचा पिंपळ आहे याचा अर्थ सुखाचा पिंपळ आहे. आणि जगामध्ये आपण जर पाहिलं तर सोन्यावाल्याला किंमत आहे, आणि सध्या तर जास्तच किंमत आहे. यस्यास्तिवित्तम सदरम पुलिना सपंडित सश्रुतिमान गुणज्ञा सदैव वक्ता सचदर्शन या सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. जास्त श्रीमंत मनुष्य जर असेल तर त्याला लोक काय म्हणतात, परशुराम पाटील इकडे या. आणि मध्यम श्रीमंत त्याला म्हणतात ओ परशु इकडे या. आणि ज्याच्याजवळ काय नाही त्याला म्हणतात परशा इकडे या. सोन्यावर किंमत अवलंबून असं म्हणतात. हा परशा परशु परशुराम. पैसा तेरे तीन नाम, पैशाचे 3 नाव आहेत. पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परशुराम पाटील. इतका फरक पडतो. आणि म्हणून ज्याच्याकडे श्रीमंती आहे त्याला लोक काय करतात, नमस्कार करतात. धनवंताला सर्व मान्यता आहे तरी जगामध्ये पैशाला काय आहे, किंमत आहे. आणि मग इथं तर ज्ञानोबाच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि ताकद जर काय असेल तर रेडा बोलतो. पिंपळाला फार मोठी किंमत आहे बरं का. ज्ञानोबार आहे खऱ्या अर्थानं, ज्ञानोबार आहे मूर्तीनाथ महाराज सोपान काका आणि मुक्ताई आदिशक्ती यांनी अवतार का धारण केला ज्ञानोबारांच्या आईच्या पोटी. त्याचं कारण आहे त्या मातोश्रीने म्हणजे रुक्मिणी आईसाहेबांनी काय केलं, विठ्ठल पंतांनी रुक्मिणी. तर विठ्ठल पंतांनी संन्यास घेतल्यानंतर त्यांचा नित्यनेम असायचा की सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालायची. 1.25 लाख काय केल्या प्रदक्षिणा घातल्या. आणि त्याचा परिणाम असा की त्यांच्या पोटी रथ जन्माला आलेले. पिंपळाच्या प्रदक्षिणेचं काय आहे, हे फळ आहे. असं सांगितलं जातं ज्या मुलीला मुलबाळ होत नाही, काय होत नाही, तिने काय करावा, 1.25 लाख प्रदक्षिणा पिंपळाला जर घातल्या. आता इथं आपल्या इथं पिंपळ आहे, दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, एवढा मोठा पिंपळ आहे. पिंपळाला प्रदक्षिणा घातल्यानंतर काय होतं की फळ प्राप्ती होते असं म्हणतात. आणि ते ज्ञानोबारांच्या आईला अनुभव आलेला आहे. मग सोन्याचा याचा अर्थ सुखाचा. जगामध्ये किती जरी सोनं आपल्याजवळ असलं तरी सोनं वगैरे काय होत नाही, सुख देत नाही. पण सुख जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण अलंकापूर नगरीमध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून सोन्याचा पिंपळ याचा अर्थ सुखाचा आहे. रावणाला का कमी श्रीमंती होती का, कारण जगद्गुरु तुकोबाराय वैराग्य संपन्न होते. रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन केलेलं आहे. लंकेबाजी गेले किती सांगत तसे संख्या देशी देशी 5 लक्ष गेले पाषाणाची जेते, 7 लक्ष देते विटेबंदी, कोटी घरे जेते काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची सुंदर कोटी, 100 नंबरी सोन्याची होती सोन्याची बरं का. किती घरे होते, 7 कोटी होते. बरं कैलास पर्वताला हलवतोय एवढी ताकद होती. कुंभकर्णासारखा भाऊ, विभीषणासारखा भाऊ, इंद्रजिता सारखा मुलगा. बरं पत्नी जी होती ती कोण होती, मंदोदरी. आणि ती पतिव्रता होती. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी सता पतिव्रता आहे, पतिव्रता पत्नी होती. पण सगळं काही असताना सुद्धा त्याला मारावं का लागलं, त्याचं कारण आहे पंचदशिका सांगतात. पैसा मिळवताना दुःख आहे, सांभाळताना दुःख आहे, आणि तो जर पैसा चोरीला गेला पुन्हा जास्त दुःख आहे. अर्थानावर्जने क्लेश तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम निगलतान क्लेशकारिणा. याचाच अर्थ पैशामध्ये समाधान नाही, सोन्यामध्ये समाधान नाही. सोन्याचा पिंपळ याचा अर्थ सुखाचा पिंपळ जर सुख असेल तर ज्ञानोबारांच्या दरवाज्यात आहे आणि त्यांची ताकद आहे. अंगे सेवळ रीडा बोल. जसं भगवान परमात्म्याची कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे
तशी ज्ञानोबारांची देखील काय आहे कर्तुम आणि अन्यथा कर्तुम सामर्थ्य आहे.